सध्या मार्केटमध्ये चालू असलेला हा व्हायरल ग्लास केक मी देखील घरी बनवलेला आहे. त्याचा शॉर्ट व्हिडिओ तुम्ही बघितलेलाच आहे. चला तर मग त्याची फुल रेसिपी कशी आहे ती बघूया. नमस्कार, मी सुरेखा हिरकणी डायरीमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. तर आज हा ग्लास केक आपण बघणार आहोत. तर चॅनलवर नवीन असाल तर माझी विनंती आहे, आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा, कारण असलेच नवीन रेसिपीज आणि रेमेडीज मी आपल्या चॅनलवरती घेऊन येत असते. आणि हो, फक्त ग्लास केक दाखवणार नाही आहे अजून एक खूप छानशी रेसिपी याच व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता ग्लास केक बनवायचा आहे म्हटल्यावरती केक रेडी असावा ना. मग मी माझ्याजवळ चॉकलेट प्रीमिक्स होतं, त्याचा हा केक बेस बनवून घेतलेला छोट्या वाट्यांमध्ये. त्याला थंड झाल्यानंतर आपण क्रम्बल करून घेतलेला आहे, म्हणजे असा चुरा करून घेतलेला आहे. आणि तो या ग्लासमध्ये आपण आता सेट करतो आहे. तर इथे मी 2 ते 3 चमचे केक इथे टाकलेला आहे आणि त्याला व्यवस्थित दाबून आपण सेट करतो आहे. आता हा जर आपण असाच ठेवला तर हा कोरडा राहील आहे. त्यामुळे आपल्याला याच्यावरती शुगर सिरप टाकायचं आहे. तर मग नुसतंच शुगर सिरप टाकणार नाही आहोत आपण. शुगर सिरपमध्ये थोडं चॉकलेट ॲड केलेलं आहे आणि आपण इथे चॉकलेट शुगर सिरप ॲड करतोय 2 चमचे. त्यानंतर मी ऑलरेडी इथे क्रीम व्हिप करून ठेवलेली आणि त्यामध्ये चॉकलेट गनाश मिक्स करून आपण ही पायपिंग बॅगमध्ये भरून ठेवलेली. ती मी तुम्हाला पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये नक्की दाखवेल की आपल्याला क्रीम कशी व्हिप करायची आहे. जी केकवरती आपण करतो सेम क्रीम आपण इथे केलेली आहे. ती देखील आपण इथे कोट करून घेतली आहे. बरं, आता इथे पायपिंग बॅग नसेल तर तुम्ही साध्या चमच्याने देखील ही व्हिप क्रीम इथे टाकू शकताय. आता परत आपण यावरती केक चा थर लावणार आहोत. एक साधारण 2 ते 3 चमचे मी परत इथे केक चा थर लावलेला आहे आणि त्यानंतर परत आपण सेम प्रोसेस करणार आहोत. शुगर सिरप घालून त्यावरती आपण परत व्हिप क्रीमची लेअर देणार आहोत. अशा पद्धतीने आपण हा व्यवस्थित केक जार तयार केलेला आहे. बरं, आता यावरती तुम्ही गार्निशिंगला स्प्रिंकल्स वापरू शकता आहे किंवा अशा पद्धतीने चॉकलेटचं देखील तुम्ही हे देऊ शकताय, डिझाईन करू शकता आहे किंवा थोडे थोडे असे थ्रेड्स तुम्ही यावरती करू शकताय. स्प्रिंकल्सही टाकले तरी देखील चालेल. झालाय आपला ग्लास केक जार तयार. बस आता याला झाकण लावायचं आणि याला फ्रीजमध्ये सेट करायला ठेवायचं आणि हवं त्यावेळेला आपल्या मुलांना हे खायला देऊ शकताय. तुम्हाला रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा. खूप सोपा आहे, कुणीही घरी बसून बनवू शकेल इतका छान. चला तर मग आता यावरतीच थांबायचं नाही आहे, आपण अजून एक रेसिपी घेऊन आलेलो आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. झालाय आपला ग्लास केक तयार. आता नेक्स्ट रेसिपीकडे वळूया. बरं, आता यासाठी मी जो केक बनवलेला ना तो थोडा उरलेला. मग आता त्याचं काय करायचं, मग नवीन ट्रिक आपण इथे यूज केलेली आहे. यामध्ये मी मिल्क मेड ॲड केलेलं आहे साधारण 2 ते 3 चमचे आणि त्याला आपण छान व्यवस्थित मळून घेतो आहे. त्याचा एक गोळा तयार करायचा आहे आणि त्याचे आपण छोटे छोटे बॉल्स करून घेणार आहोत. आता हे बॉल्स तुम्ही म्हणाल की कशासाठी ताई? बघा, पुढे खूप छान रेसिपी आहे, सहज आणि सोपी. या बॉल्सला आपण अशा पद्धतीने शेप देऊन घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये आपल्याकडे जर टूथपिक असेल तर टूथपिक, अदरवाईज लॉंग स्टिक असतील तर त्या देखील आपण इथे टाकू शकतो. माझ्याजवळ या टूथपिक होत्या, सो मी त्या इथे व्यवस्थित त्यामध्ये पिन करणार आहे. बरं, त्यासाठी आपल्याला लागणार आहे व्हाईट चॉकलेट, जे मी आधीच मेल्ट करून ठेवलेलं, आणि डार्क चॉकलेट, तेही मी मेल्ट करून घेतलेलं. मी ज्या स्टिक म्हणत होते त्या या आहेत. या पद्धतीने आपण हे सगळे जे बॉल्स आहेत चॉकलेट बॉल्स ते या स्टिकमध्ये अडकवून घेतो आहे. बरं, आता हे मी आधी असे अडकवलेले, पण त्यानंतर मला असं वाटलं की बॉल्समधनं स्टिक निघू नये, म्हणून मी चॉकलेटमध्ये बुडवून आणि मग या स्टिक्स परत एकदा त्यात खोचलेल्या त्या पक्क्या बसलेल्या. तर हे झाले आपले चॉकलेट पॉप्स, मीन्स लॉलीपॉप. आता याला काय करणार, मी व्हाईट चॉकलेटमध्ये देखील कोटिंग करणार आहे. साधारण आपले हे 6-7 बॉल्स बनलेले आहेत. 3 बॉल्स मी व्हाईट चॉकलेट कोट करते आहे आणि 3 बॉल्स मी डार्क चॉकलेटमध्ये कोट करते. हे बघा, अशा पद्धतीने आपण छान व्यवस्थित याला चॉकलेट कोटिंग करायची आहे. एक्स्ट्रा चॉकलेट खाली निथळून जातं तोपर्यंत आपल्याला याला व्यवस्थित त्या चॉकलेटमध्ये झरून ठेवायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने. आणि याला संपूर्ण वाळण्याआधी आपल्याला याच्यावरती डेकोरेशन करता स्प्रिंकल करायचे आहे. माझ्याकडे हे कलरफुल थोडेसे स्प्रिंकल होते, जे मी यावरती टाकलेले आहेत. आता हे व्हाईट चॉकलेट वरती पण आपण टाकले तरी बघा किती सुंदर दिसत आहेत आणि डार्क चॉकलेटमध्ये पण मी हे स्प्रिंकल केलेले आहे. बरं, डार्क चॉकलेटवरती मी व्हाईट चॉकलेटने छान व्यवस्थित गार्निश केलेलं आहे, थोडीसं डिझाईन देण्याचा प्रयत्न केलेला. दोन्ही पद्धतीने हे चॉकलेट पॉप्स खूप छान दिसत आहेत. आपण याला मुलांना
रेग्युलर खायला देखील देऊ शकतोय. त्यांना केक खाण्याचं आणि चॉकलेट खाण्याचं असं दोन्ही समाधान आपण या एकाच रेसिपीमध्ये देऊ शकतोय. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि पुढच्या नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा. शिवाय जर तुमच्या मैत्रिणींना ही रेसिपी तुम्हाला पाठवायची असेल तर शेअर देखील नक्की करा. कशी वाटली रेसिपी? कशी आहेत हे चॉकलेट लॉलीपॉप्स? झालेत ना सुंदर? याला माझ्याकडे चॉकलेटचे रॅपर्स होते, पॅकिंग रॅपर्स. त्यामध्ये मी हे छान व्यवस्थित पॅक करून ठेवलेले आहे. आता याला तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकताय किंवा एखाद्या बरणीमध्ये बाहेर देखील ठेवू शकता आहे. आणि मुलांना हवे त्यावेळेला तुम्ही हे काढून देऊ शकताय. खूप टेस्टी, खूप यम्मी आणि खूप छान झालेले आहेत. हेल्दी चॉकलेट केक्स आपण घरच्या घरी बनवलेले आहे. याला तुम्ही हव्या त्या आकारात बनवू शकता आहे. मी नॉर्मल रेग्युलर तुम्हाला राऊंड शेपमध्ये दाखवलेले आहेत. हे आपण केकवरती देखील सजवू शकतो आहे. आहे ना छान? चला भेटूया तर मग पुढच्या नवीन रेसिपी किंवा रेमेडी सोबत. धन्यवाद.